जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे अनेक तक्रारी आज प्राप्त झाल्या। यामध्ये विकासकांना केलेली घरासंदर्भातील फसवणूक, रेशनिंग ऑफिस बाबत विषय, शैक्षणिक विभाग, पाणी विषय असे विविध विषय याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या। मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याकरिता आपल्या पाठपुराव्यामुळे 5 MLD पाणी वाढवून मिळालं होतं। त्यामुळे घोडबंदरवासियांना पुरेसं पाणी मिळत होतं, परंतु ते पाणी मुंबई महापालिका बंद करणार असं समजतात आपण तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना पाणी बंद करू नये असं सांगितलं असून त्यांनाही आश्वासित केल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। तसंच फसवणुकीचे अनेक तक्रारी वाढल्या असून पोलीस स्टेशनवर जाऊन आपण पाहिलं तर फसवणुकीच्या प्रकाराबाबत तक्रारी दिसून येतील। आपल्या जनसंवादाच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। नारायणी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेनं संरक्षित केलेलं असून एकामागून एक सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभारण्याचा कट ठाणे महापालिकेनं घातला होता। तो माजुडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनानं तसंच जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आलाय। कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचं पाणी RO फिल्टर प्लांटद्वारे पुनर्वापरात आणलं जातं। हा प्लांट 6 बाय 6 मीटरचा असतो आणि तो त्याच विहिरीत बांधला जातो, जेणेकरून त्याचा वापर अधिक क्षमतेनं करता येतो। परंतु माजुड्यामध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करण्यात आला। माजुडा गावातील 30 ते 35 हजार लोकसंख्या असून ह्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती आणि तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महापालिकेनं घातला होता, परंतु जागरूक नागरिकांनी आमदार यांच्या मदतीनं तो हाणून पाडला। जनसेवक आमदार संजय केळकर यांनी माजुडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधीही माजुडा नाका येथील उद्यान केळकर यांनी स्वतः उभं राहून नागरिकांसाठी खुलं करून दिलं होतं। ही घोडबंदर वासीय जे आहेत, जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत, तसं रुंदीकरण जे आहे म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो। त्याच्यासंबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे। त्याच्या संबंधातले MMRच्या बरोबर मीटिंग देखील घेतलेले आहेत, परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली। जवळजवळ 10 असोसिएशनच्या लोकांनी येऊन पुन्हा ती निवेदनं दिली। त्याचेही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत। सब मिलके आज घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याच्या कामाविरोधात 10 रहिवासी सोसायट्यांमधील रहिवासी एकत्र आले। हिरानंदानी एक संकुलातील क्लब हाऊसमध्ये या रहिवाशांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शवलाय। तसंच सर्व्हिस रस्ता कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे। या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच भेट घेतली जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली आहे। घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रस्ता हा कायमस्वरूपी मुख्य रस्त्यात समाविष्ट करण्याच्या कामाला घोडबंदर रोडवरील रहिवाशांचा तीव्र विरोध होतोय। या कामाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी हिरानंदानी एक पार्क संकुलासह विविध 10 संकुलांमधील पदाधिकारी आणि रहिवासी एकत्र आले आहेत। या बैठकीला भाजपचे आमदार संजय केळकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डोंगरे यांचीही उपस्थिती होती। या बैठकीत सेवा रस्त्याची आवश्यकता रहिवाशांकडून मांडण्यात आली, तर मुख्य रस्त्यावरून भरधाव वाहनं सुरू झाल्यानंतर छोट्या वाहनांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता कायम ठेवावा, त्याचबरोबर या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद करावी अशी आग्रही मागणीही या बैठकीत करण्यात आली।
या प्रश्नावर आपण रहिवाशांच्या पाठीशी आहोत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात येईल असं आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले। हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीनं उलगुलाल आंदोलन आयोजन करण्यात आलं आहे। या आंदोलनाची सुरुवात शहापूर येथून करण्यात आली असून हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागली। एवढंच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा आणि इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यामुळे आदिवासींचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून अत्यंत महत्त्वाचं असून या पार्श्वभूमीवर संविधान वाचण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शहापूर ते मंत्रालय असं उलगुलाल आंदोलन छेडण्यात आले। आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागातून जाणारे रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील, तसंच मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू असा थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, संदीप भाऊ गवारी, गोरख रेहेरे, प्रदीप फुटे, हंसराज खेवरा, निलेश महाले, सुनील भांगरे तसंच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पदांसाठी जी भरती रखडलेली आहे त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे। ती केस लवकर लावावे, चांगला वकील देऊन, पण जाणून बुजून हे सरकार लावत नाही। त्यासोबत दिनांक 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर भरती करून त्या बोगसांना हाकलून द्यावं। त्यासोबत आदिवासींच्या नामसाधर्माचा फायदा घेऊन ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे। त्यासोबत आदिवासींचा बिंदू नामावले, जो छोटा बिंदू आहे 2 वरून 8 वरती आलेला आहे, त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही। त्यामुळे तो 8 वरून 1 नंबरला तो बिंदू यावा। त्यासोबत वन जमिनी, गायरान जमिनी, वसतिगृह, आश्रमशाळांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला। रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।
ही दुर्घटना रविवारी 14 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेनं जात होती. ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली. या धडकेत रिक्षामधील 3 प्रवासी वाहनाच्या आत अडकले होते. हा प्रकार पाहून ठाणे 5चे संपादक लक्ष्मण कनोजिया आणि त्यांचा मुलगा यश कनोजिया तसंच परिसरातील नागरिक आणि या मार्गावरून जाणारे वाहन चालक मदतीसाठी धावून आले होते. मात्र 3घे जण रिक्षात अडकल्यानं त्यांना बाहेर काढणं शक्य होत नव्हतं. मात्र परिसरातील नागरिक लक्ष्मण कनोजिया आणि यश कनोजिया तसंच वाहन चालकांच्या मदतीने रिक्षामध्ये अडकलेल्या 3 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच रुग्णवाहिकेद्वारे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेची माहिती ठाणे फास्ट वृत्तवाहिनीचे संपादक लक्ष्मण कनोजिया यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. यानंतर अपघातस्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे, 1 फायर इंजिन, 1 रेस्क्यू वाहन तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पथक दाखल झालं. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानंतर रिक्षामध्ये अडकलेल्या 3घांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. जखमींपैकी डॅनियल नाईक वय वर्ष 56 यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता सायन रुग्णालयात हलवण्यात आले. तर आलम शेख वय वर्ष 29 याला डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यालाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात 3रा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. परिसरातील नागरिकांनीही येथे मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून येथील वाहतूक सुरळीत केली. रिक्षा आणि टँकर चालकांविषयी माहिती अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत.